जगातील सर्वाधिक मानाच्या समजल्या जाणाऱ्या फेस्टिवल्सपैकी एक म्हणजे कान फिल्म फेस्टिवल आणि कान फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर यावर्षी दिसणार एक मराठमोळा चेहरा अमृता सुभार. अमृता माझ्यासोबत आहे. एक्साइटमेंट नक्कीच प्रचंड आहे. अमृता, रेड कार्पेटवरती सुद्धा कान फिल्म फेस्टिवलच्या मागच्या वर्षी तू बर्लिनला होतीस, यावर्षी कानला तिकडे असणार आहेस. नक्कीच एक वेगळीच अनोखी स्वप्नपूर्ती आहे. नक्कीच आहे निलिमा. मला खरंच मी ऋणी आहे, कारण मला असं वाटतं पहिल्यांदा किल्लाचा वर्ल्ड प्रीमियर मी बर्लिनला बघितला. म्हणजे पहिल्यांदा मी चित्रपट बर्लिनच्या त्या स्क्रीनवर बघितला. नंतर मी आयलंड सिटी जो चित्रपट केला तो मी मागच्या वर्षी व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाहिला, त्याचा वर्ल्ड प्रीमियर. आणि आता रामन राघव 2.0 हा जो अनुराग कश्यपचा नवीन चित्रपट मी केला आहे, तो मी पहिल्यांदा कानच्या भूमीवर बघणार आहे. मला खूप छान वाटतं. म्हणजे माझे सगळे या क्षेत्रातले मित्र जे आहेत ते मला म्हणतात की आपली पंढरी आहे ती, त्याच्यामुळे जा बाबा, आमच्या वतीने एक नारळ फोडून ये बाई तिथं जाऊन. म्हणजे खरोखर म्हणजे प्रत्येकाचं देऊळ आणि देव हे त्याच्या क्षेत्रातले वेगळे असतात ना. तर मला असं वाटतं की कान हा आपल्या क्षेत्रातला आपल्या प्रकारच्या फिल्मसाठी खरोखर एक देव काय म्हणतात तीर्थक्षेत्रच आहे. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की मला तिथे म्हणजे स्वतःची फिल्म तिथे रिप्रेझेंट करायला मिळणं ही एक खरोखर वेगळी आणि पर्वणीची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि म्हणजे हे सगळं मानाचं हे सगळं आहेच, पण कुठेतरी अमृतालाही जेव्हापासून ती फिल्म्स करते तेव्हापासून कधीतरी एकदा कानला जायचं होतं का? म्हणजे ती एक कुठेतरी एक वेगळी इमोशनल अटॅचमेंट आहे का? यू सेड इट निलिमा. म्हणजे खरंच अगदी तू माझ्या मनातले विचार शब्दबद्ध केलेस असं मला वाटतं की अशा काही गोष्टी असतात एकदा तरी नावाच्या कॉलमखाली आपण त्या करत असतो की एकदा तरी राष्ट्रीय पुरस्कार, एकदा तरी. तर तसं एकदा तरी या ह्याच्यात कान नक्कीच होतं. आणि मी खरंच वाट बघत होते की कधी एकदा यार कान, म्हणजे मी खूप मनापासून वाट बघत होते. आणि ती वाट बघणं आता संपलेलं आहे. आणि विशेष आनंद याचा आहे की अनुराग कश्यप आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या माझ्या दोन इतक्या टॅलेंटेड मित्रांबरोबर सिनेमा असावा तोही अनुराग कश्यपचा आणि मग जावं कानला, हे जे काय जुळून आलंय म्हणजे अक्षरशः छप्पर फाडके देताय सारखं माझ्यासाठी झालेलं आहे की किंवा एक मागतो डोळा आणि 2, 4, 5, 6 खूप डोळे. तर तसं माझ्यासाठी खरोखर हे आहे. खरं तर कुठलाच चित्रपट करताना हा विचार आपल्या मनात म्हणजे माझ्या तरी कधीच नव्हता. म्हणजे श्वास केला तेव्हा त्याचं पुढे होईल काय होईल माहीत नव्हतं. अस्तू केला तेव्हा काय होणार माहीत नव्हतं. जसं किल्ला केला तसं हा करताना सुद्धा अनुराग आणि नवाजबरोबर काम करायचं हीच माझी सगळ्यात त्यातली किक आपण जी म्हणू ती होती. पण त्या किकच्याही पलीकडचं असं एक मस्त काहीतरी गंमत आयुष्याने मला दिली. आणि तुला आता तुला म्हणून एक सिक्रेट असं सांगते मी की आज मैं दिल खोल के बोल रही हूँ तेरे सामने की काही योगायोग इतके सुंदर असतात आणि आयुष्य काही भेटी इतक्या गोड पद्धतीने आपल्याला देतं. मी कानला माझ्या वाढदिवसाच्या रात्री चालली आहे. क्या बात आहे अमृता, खऱ्या अर्थाने मोठं सेलिब्रेशन आहे. हो की नाही? क्या बात आहे. म्हणजे मला त्या तारखेची पण गंमत वाटली की नाही नुसती कानला जाऊ नकोस, अनुराग आणि नवाज बरोबरही जा आणि वाढदिवसाच्या रात्री जा. हे म्हणजे जरा थँक्यू गॉड. हे खूपच छान प्रेम करतोय हा देव माझ्यावर, त्यामुळे खूप छान वाटतं. वाढदिवसाचा केक तिकडे कापणार आहेस तू या म्हणजे 13ला मध्यरात्री. सो इथल्याही लोकांबरोबर राहता येणार आहे ह्याचा मला आनंद आहे, कारण आपल्या लोकांबरोबर केक इकडे कापणार एक केक. वा, दॅट्स अ गुड आयडिया. आणि म्हणजे काय म्हणतात असं त्या दिवशी मी एक प्रयोगही करणार आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टींनी भरलेला मी प्रवासही करणार आहे कानच्या दिशेने. त्यामुळे यावेळेचा वाढदिवस फुल असणार. हो, म्हणजे इथल्या आपल्या लोकांबरोबर वाढदिवस, मग प्रयोग आणि मग प्रयोगाच्या इथनं एअरपोर्ट वगैरे असं एक गंमत असणार आहे. थोडीशी मला मजा वाटते खूप या गोष्टीची. सो आय एम रिअली एक्सायटेड. आणि अर्थात पुढच्याच आठवड्यात तू निघालेली आहेस तिकडे. कान फेस्टिवल हे सगळं आहे आणि आता तयारी कशी सुरू आहे? काय डिझायनर वेअर वगैरे सगळं फिक्स झालेलं आहे की नाही? तर त्याही बद्दल आम्हाला सांग. सगळी ती ग्लॅम अँड ग्लोरी आम्हाला जाणून घ्यायची आहे. मला अनुराग खरंच इतका तो गोड माणूस म्हणून पण आहे. म्हणजे तो दिग्दर्शक अप्रतिम आहे. त्याची आणि नवाजची केमिस्ट्री आपण वासेपूरमधनं पाहिलेली आहे. मी ती अनुभवू शकले. ती एक अप्रतिम पर्वणीची वेगळी गोष्ट होती. पण
त्याच्या सांगण्यावरनं, त्याच्या सांगण्यामुळे मसाबा इज डिझायनिंग क्लोज फॉर मी. आणि म्हणजे सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल, मसाबा ही खूप खूप अप्रतिम डिझायनर आहे. म्हणजे सोनम पासून सगळ्या मसाबाचेच खूप सुंदर सुंदर कपडे अनेक फेस्टिवल्सना घालत बॉलिवूडच्या सगळ्या लिडिंग ॲक्ट्रेस मसाबा डिझाईन वेअर. सो मसाबा ही इतक्या मोठ्या डिझायनरचे कपडे तिला या निमित्ताने भेटता आलं. तिच्याशी तिच्या आयडियाज शेअर करता आल्या. आणि मला एक खूप छान गोष्ट वाटली गं, म्हणजे गौतम राजाध्यक्षांची आठवण झाली. कारण मसाबानी पहिलंच मला ती एक जो गाऊन हे करणार आहे त्याच्यासाठी तिने रस्ट रंगाचं कापड मला दाखवलं, खूप रिच असं. आणि मला एकदम गौतमदांची आठवण झाली. कारण गौतमदा मला म्हणाले होते, बाळा तुझ्या कॉम्प्लेक्शनला सगळ्यात उत्तम रंग रस्ट, असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर मी मसाबाला म्हणलं, मसाबा इट्स सच अ डिवाइन कोइन्सिडन्स दॅट यू नो यू हॅव गॉट दिस रस्ट कलर फॉर मी अँड आय विल डेफिनेटली रिमेंबर गौतमदा. म्हणजे जेव्हा त्या रेड कार्पेटवर तो रंग घालून मी जाईन तेव्हा ते वर्ण म्हणतील, हां आज बऱ्या रंगाचे कपडे घातलेले दिसत आहेत. सो ते एक माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. आणि मसाबा आत्ता इनफॅक्ट मी तिथेच चालली आहे. 31 ती म्हणाली, मसाबाचं मला एक आवडलं, ती मला म्हणाली, सी पहिल्यांदा तू साडीतच दिसायला पाहिजेस. साडी ही साडी असते. सो ऑफकोर्स इट विल बी अ डिझायनर वेअर बाय मसाबा. आणि एक डिझायनर वेअर साडी असणार आहे. हो, फार सुंदर साडी आहे. आणि मला रंग काय आम्हाला सांगणार आहेस का आज? अर्थात हो, तो डे वेअर, म्हणजे पहिला माझा शो जो आहे तो दिवसा असणार आहे. सो दिवसाचे रंग, रात्रीचे रंग असं ते काय काय वेगवेगळं असणार आहे. तर रस्ट जो आहे तो मी रात्रीच्या शोला घालणार आहे. दिवसा ती साडी जी पिंक, त्याचं असं नेटचं खूप सुंदर असं नाजूक छान ब्लाऊज असणार आहे. आणि साडी ऑफ व्हाईट, अनेक रंग असणार त्याच्यात, बिकॉज इट्स डिझायनर वेअर. मला खूप छान वाटते की त्याच्यात एक पॅच तिने मला असं दाखवला आणि त्याच्यावर हत्ती होते, म्हणजे ब्लॅक आणि गोल्ड पॅच आहे. तर ते गोल्ड हत्ती बघून मी म्हटलं, हत्ती आय हॅव टू, म्हणजे मला हत्ती एक वेगळा अनोखं नातं झालेलं आहे आता असतो. माहिती आहे ना, असतो नंतर हत्ती आणि माझं असं डिवाईन नातं. त्यामुळे मला वाटलं, मी तिला म्हटलं एलिफंट्स आर लकी फॉर मी मसाबा. तर ती अशी बघत राहिली. तर मी म्हटलं की आय हॅव टू हॅव दिस. सो तिने तो असं पदरावरती जरतारीचा मोर नसून जरतारीचा हत्ती आहे माझ्या पदरावरती. कानच्या रेड कार्पेटला मी जरतारीचा हत्ती मिरवत जाणार आहे. अळब्याडो ननकंदा हाल मारी बरतेनो. पण असं मन असू शकेल का नाही? निरभ्र आकाशासारखं निरव शांतता पेरणार. विचार थांबला की सगळं निरवच की. ಬೆಣ್ಣಿ ಮಾರಿ ಬರ್ತೇನೋ ಬೆಳ್ಳಿ ಉಡದಾರ ತರ್ತೇನೋ अळब्याडो नन कंदा. नक्कीच तो जरतारीचा हत्ती आम्हाला तेव्हा बघायला नक्कीच आवडणार आहे. आम्ही फोटो आणि व्हिडिओकडे अगदी पूर्णपणे लक्ष देऊन असणारच आहोत त्या दिवशी. आणि जसं आपण म्हणतो की कान फेस्टिवल, रेड कार्पेट, आपण डिझाईन वेअर हे सगळ्याबद्दल बोलतो आहे, फॅशनबद्दल बोलतो आहे. आणि तिथे अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. अनेक म्हणजे जगभरातले अत्यंत प्रसिद्ध कलावंत तिकडे असणार आहेत. तर अशी कोण एक व्यक्ती आहे का जिला तुला भेटायची इच्छा आहे, किंवा असं काही का तिकडे अजून नवीन काही सरप्राईजेस तर मिळतीलच, पण असं काही आहे का तुझ्या मनात, काही तू ठरवलंयस का? ॲक्च्युली तू म्हणेपर्यंत असं काही माझ्या मनात आलं नव्हतं. पण मला माझा मित्र गिरीश कुलकर्णी जो अगलीबरोबर कानला गेला होता, त्यांनी मला सांगितलं तुला निकोल किडमन दिसणार आहे तुला. तर मी असं एकदम ओके, निकोल किडमन, म्हणजे माझ्या सगळ्या आवडतीच नावं त्यांनी घेतली. त्याच्यामुळं माझं असं आहे की आपण असं त्या लकला मी देवाला सांगते की तिला आण माझ्यासमोर, म्हणजे आम्ही समोरासमोर येऊ, असं काहीतरी कर, जमव, यु नो असं. सो लेट्स सी इफ निकोल अँड मी बम्प इनटू इच अदर. अनुराग आणि नवाजुद्दीन ही जोडी आलेली आहे. गँग ऑफ वसेपूरनंतर पुन्हा एकत्र खऱ्या अर्थाने दिग्दर्शक अभिनेता म्हणून त्यांची जोडी सगळेच वाट बघवते. आणि आता रामन राघव 2.0 हा सिनेमा आता भेटीला येतोय. कानवरनं तुम्ही परत आल्यानंतर हा सिनेमाची आम्ही वाट बघतोय, कारण लवकरच प्रदर्शितसुद्धा होणार आहे. तर या सिनेमाविषयी काहीतरी सांगणार आहेस का? नक्कीच 24 जूनला आपल्या भारतामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. सिनेमाच्या स्टोरीविषयी मला खूप जरी सांगता आलं नाही, तर मी एवढंच सांगेन की नवाजची आणि माझी केमिस्ट्री तुम्हाला आवडेल अशी मला खूप आशा आहे. आणि नवाजुद्दीनविषयी मला विशेष सांगायचं आहे की आम्ही खूप पूर्वी एक चित्रपट केला होता एकत्र, ज्याचं नाव होतं चौसर, आणि त्याचे दिग्दर्शक होते सागर सरहदी. पण तो चित्रपट पडद्यावर येऊ शकला नाही. पण तेव्हा नवाज कुणालाच माहीत नव्हता. आणि आत्ता नवाजुद्दीन सिद्दीकी झाल्यानंतर इतक्या वर्षांनी मला नवाज भेटला. इतके करोडो रुपये तो आता एकेका सिनेमाचे घेतो आहे. आणि त्यांनी त्याच्या म्हणजे
टॅलेंटच्या बळावर कुठे एक माणूस जाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं आहे असं मला वाटतं. पण तो इतका डाऊन टू अर्थ होता आणि तो म्हणजे मला कुठेच स्टार आला असं त्यांनी जाणवूच दिलं नाही. आणि तो इतक्या तालमी करत होता. आणि अनुरागला तर चित्रपटाची भाषा ती त्याला जी येते ते आपण पाहतोच, पण त्याच्याबरोबर काम करत असताना ती त्याला इतकी येते. आणि ॲक्टरचं बेस्ट काढून घेणं म्हणजे मला माझं आणि नवाजचं जे नातं आहे त्याचा मी पण एक ॲक्ट्रेस म्हणून विचार करत होते की कसं असेल, मग त्याच्यात मी असं करेन तसं करेन. पण त्यांनी शूटिंगच्या आधी आम्हाला बोलावून घेतलं होतं आणि तालमी होत्या आधी. त्यांनी जे सांगितलं ना त्या नात्याविषयी मला, तो काहीतरी इतका वेगळंच बोलला की मी अशी हडबडूनच गेले. आणि खरं सांगायचं तर मी अशी जागी पण झाले आणि काहीतरी असं पणाला लागलं माझं. मला असं वाटलं की बापरे, हा जे सांगतोय तिथपर्यंत मी कशी पोचेन ॲक्ट्रेस म्हणून, मी पोचू शकेन का. म्हणजे डिरेक्टरने तुम्हाला असं उकसवायला पाहिजे ना, म्हणजे तुमचा तो फणा असा उभा राहायला पाहिजे. आणि आतून एक थोडी अशी ती मला भीती वाटायला लागली की बापरे नो, मला हे सहजपणे साध्य होईल का हे हा जो म्हणतो. कारण माझे विचार नाही म्हटलं तरी माझ्या पद्धतीने होत होते, पण त्यांनी इतकं काहीतरी वेगळं मला सांगितलं. नुसतं ते सांगून तो थांबला नाही, तर ते स्क्रीनवर तिथपर्यंत मला पोचवण्यासाठी त्यांनी मला ज्या मुवमेंट्स दिल्या, त्यांनी नवाजची आणि माझी जी केमिस्ट्री वर्कआउट केली. अनुरागने मुकेशला विचारलं तेव्हा मुकेश म्हणाला की ही टेस्ट बघ. आणि अनुराग मला नंतर म्हणाला की आपने एक्शन के बाद का आपका जो पहला लफ्ज़ आपने जो प्रोनाउंस किया तभी मैंने बोला था ये चाहिए मुझे. तो अगर आप हाँ कहती तो मुझे बहुत अच्छा लगता और आपने हाँ कही तो म्हणलं अरे आपको मैं तो खूप त्यामुळे मजा आली. त्यांनी हे म्हणणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण अनुरागकडे काम करायला आज इंडस्ट्रीतला मोठ्यातला मोठा माणूससुद्धा म्हणजे वाट बघत असतो. मी पाहिलेलं आहे त्याला कोणाकोणा मोठ्यांचे म्हणजे मी ती नावं घेणार नाही बिकॉज ते चार चौघात सांगणं बरोबर नाही, पण इतक्या मोठमोठ्या लोकांचे मेसेज मी त्याला येत असताना पाहिलेत की यार आपके साथ काम करणं आहे. सो तो माणूस ज्याला फक्त त्याला असं विकत घेता येत नाही पैशानी किंवा कशानीच, त्या माणसाने असं म्हणणंही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. त्यामुळे खूप छान दिवस होता. तू बोलता बोलता एक खूप छान वाक्य म्हणलीस की त्याचा आणि माझा जॉनर एक आहे असं म्हणता येईल. कारण तूही आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रवाहाच्या थोड्याशा वेगळ्या अशा अनेक सिनेमांमध्ये अनेक उत्तम भूमिका केलेल्या आहे, साकारल्या आहेत. आणि कुठेतरी तुझी चव वेगळी आहे सिनेमा पाहण्याची, सिनेमा करण्याची. तर कुठेतरी याच गोष्टी आहेत का की ज्या तुला या अशा सिनेमांकडे ओढतात? किंवा नक्कीच मला असं वाटतं. आणि मला असं खूप छान वाटतं की मराठीत आत्ता खूप इतकं उत्कृष्ट काम होतं आहे. म्हणजे मी आता हिंदी खूप लोकांबरोबर काम करत असताना हे जाणवलं निलिमा. मला अनुराग, नवाज असं म्हणाले की यार तू कितनी लकी है कि तेरी लैंग्वेज में अभी सबसे अच्छा काम हो रहा है इंडिया में और वो तू कर पा रही है बिकॉज हमें वो लैंग्वेज नहीं आती, नहीं तो हम भी करते. सो मला खूप अभिमानचं एक मराठी सिनेमाचं एक वेगळं फॉलोईंग आहे. हो, म्हणजे आता सैराट बघून अनुरागचं काय झालं आपण म्हणजे तू ट्विटरवर बघितलं असशील तो किती खुश आहे सैराटवर. किंवा किल्ला बघून सुद्धा त्यांनी खूप विस्तृत छान रिॲक्शन दिली होती नवाजुद्दीननी सुद्धा. किंवा विकी आहे या सिनेमामध्ये, त्यांनी सुद्धा किल्ला आणि सैराट बघून खूप सगळं काय म्हणतात सगळा भारत आता मराठी चित्रपटाकडे इतक्या अभिमानाने बघतो. याचा वेगळा अभिमान मला जेव्हा मी हिंदीत आता काम करते तेव्हा जाणवतं. आणि ही लोकं जेव्हा म्हणतात असं तेव्हा खूप छान वाटलं. आणि मग समविचारी लोक जसे येतात तसे मला हिंदीतही अशी खूप लोकं आता आलेली आहेत. म्हणजे मी आयलंड सिटी जो केला रुचिका ओबेरॉयचा किंवा आता अनुरागचा हा करते. सो असे वेगळ्या पद्धतीचे चित्रपट हिंदीतही होत आहेत. म्हणजे आता हिंदीत अशी वेगळी लाट थोडीशी पूर्वी एवढी नव्हती, पण आज शाहीदसारखा सिनेमा असेल हंसलचा किंवा असे अनेक दिग्दर्शक आहेत जे खूप छान काम करतात. आता नीलबटे सन्नाटा किती सुंदर चित्रपट आहे. आणि म्हणजे ॲक्टर्सना किती पर्वणीचे दिवस आहेत ना, हिंदी असेल मराठी असेल कुठल्याही भाषेसाठी. त्याच्यामुळे असे सगळे लोक एकत्र येत आहेत, खूप मजा करत आहेत. वी आर हॅव्हिंग फन. कान फेस्टिवलला जेव्हा रावण राघव 2.0 हा सिनेमा तू प्रेझेंट करणार आहेसच, पण तेव्हा तुझ्याबरोबर ना आणखी काही मराठी कलाकार आपले तिकडे असणार आहेत. आपला मराठी सिनेमासुद्धा यावर्षी पहिल्यांदाच 3 सिनेमे तिथे पोहोचत आहेत. तर त्यांनाही तुला IBN लोकमतमार्फत काही संदेश द्यायचा आहे, काय मेसेज द्यायचा आहे? प्रश्नच नाही, द्यायचाच आहे. कारण नाही म्हटलं तरी सिनेमाची भाषा वेगळी असते किंवा सिनेमाला कुठली भाषा नसते असं म्हटलं तरी मराठी माझी भाषा आहे. आणि त्यामुळे मराठी भाषेतला सिनेमा हा नेहमीच माझ्या सगळ्यात जवळचा आहे आणि राहील.
त्यामुळे मराठीतली आपले मातीतले सिनेमे तिथे आहेत याबद्दल मला तुम्हा सगळ्यांचा खूप खूप अभिमान आहे. आणि कानच्या भूमीवर भेटूया आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच तगडं काम करत राहा. गॉड ब्लेस यू. क्या बात आहे. मग तिकडे तू सेल्फी काढून आम्हाला पाठव. अर्थात आम्ही सगळे मराठी बंधुजन. मला असं वाटतं निलिमा, अशी माणसं एकत्र येतात ना तेव्हा त्यांच्या वाईब्स पण असतात त्या हवेमध्ये. कानमध्ये कोणाकोणाच्या वाईब्स असतील ना आणि त्या असतात, त्या हवेत असतात. म्हणजे म्हणजे मला माझा विश्वास आहे. माझा ह्याच्यावर खूप विश्वास आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्षात जी माणसं भेटतात ती आपल्याला भेटतच असतात, भेटतात, त्याचा वेगळा आनंद आहेच. पण अशा अनेक पिढ्यांच्या इतक्या मोठमोठ्या कलाकारांच्या वाईब्स तिथे असतील आणि त्या हवेतल्या त्या लहरींमध्ये कुठेतरी तो श्वास मी घेईन. मला आता काटा आला एकदम. थोडी रोमॅन्टिक आहे मी तशी त्या बाबतीत. सो जे भेटतील त्यांचा अप्रूप आहे, पण जे भेटणार नाहीत कदाचित, जे या जगात नसतील पण त्यांचा श्वास तिथे कुठेतरी असेल, त्यांचं काहीतरी तिथे असेल, त्यांचे पाय त्या मातीतनं चालत गेले असतील, तर अशा त्या सगळ्या गोष्टींसाठी आय एम व्हेरी इमोशनल अबाउट कान. फ्रान्समधली भूमी आहे. फ्रान्सचं तुझंही विशेष नातं असेल. आधी फ्रान्समध्ये वेगवेगळ्या निमित्ताने कदाचित गेली असशील, तसं काही असोसिएशन आहे? हो नक्कीच. पॅरिस माझी खूप आवडती जागा आहे. मी नाटकासाठी गेले होते. साठेचं काय करायचं हे नाटक, आणि चक्क संदेश कुलकर्णी आणि म्हणजे माझा नवरा आणि मी असे आम्ही गेलो होतो. संदेश आणि तू इन पॅरिस. असे आम्ही गेलो होतो आणि आम्ही व्हर्साय नावाच्या पण ठिकाणी, व्हर्सायचा तह आपण ऐकला असेल इतिहासात, पण फार सुंदर जागा आहे. पण मी असं ऐकलं आहे कान फारच, म्हणजे कानला मी पहिल्यांदा चालली आहे, पण तिकडचा तो निळा समुद्र आणि असं खूप काय 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 ऐकते आहे. सो पॅरिसच्या आठवणी नक्कीच जागृत होतील आणि कानच्या नव्या आठवणी निर्माण होतील. त्यामुळे मी दोन्हीसाठी खूप उत्सुक आहे. आणि फ्रान्स आवडतंच, आता ती भाषा शिकायला पाहिजे मात्र असं खूप वाटतं आहे. सो लवकरच तेही करेन. म्हणजे मग पुढच्या वर्षी पुन्हा जाऊ शकते फ्रेंच सिनेमा. हां, क्या बात आहे. क्या बात आहे. थँक्यू अमृता. इतकं छान संवाद तुझ्याशी साधता आला आणि अर्थात कान फिल्म फेस्टिवलसाठी तुला मनापासून शुभेच्छा आणि यापुढेही यशाची ही भरारी सतत उत्तुंग सुरू राहू दे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू निलिमा. थँक्यू.